नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम मी तुम्हाला नागपंचमीच्या शुभेच्छा देतो आणि आज तुम्ही सुट्टीचा आनंद घेतला असाल. सोबतच तुम्ही पंचमीचा पण आनंद घेतला असाल आणि मी अशी आशा करतो की आपण सर्वजण सुखी असाल, आनंदी असाल आणि आपण आपलं आजचं लेक्चर सुरू करूया. बघा, मिशन आरंभ 2026 पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता 8वी. विषय बुद्धिमत्ता चाचणी. घटक प्रतिबिंब प्रतिमा. उपघटक आकृत्या. माझं नाव आदेश बोरुडे, सहशिक्षक श्री गजानन माध्यमिक विद्यालय आव्हान. तर बघा, गेल्या 2 दिवसापासून आपण प्रतिबिंब आणि प्रतिमा हा हा घटक शिकतो. त्याच्यामध्ये आपण परवा म्हणजे 27 तारखेला काय बघितलं ते म्हणजे अंक बघितला. काल आपण काय बघितलं, अक्षर बघितलं आणि आज आपल्याला काय पाहिजे, आकृत्या पाहिजे. म्हणजे अंक बघितले, त्याच्यानंतर अंक अंक नंतर अक्षर, त्याच्यानंतर आकृत्या. आता हे बघा, मी तुम्हाला काल पण सांगितलं आणि म्हणजे परवा पण सांगितलं होतं की म्हणजे अंक असू द्या, नाहीतर अक्षर असू द्या, नाहीतर काय असू द्या, आकृत्या असू द्या, काय जो म्हणजे मिरर इमेज असू द्या, म्हणजे आरशातील प्रतिमा, तर ती काय चेंज होती का नाही, म्हणजे काय त्याचं जे रूल असतो बघा, डावी बाजू काय होणार, उजव्या बाजूला जाणार, उजवी बाजू काय होणार, डाव्या बाजूला जाणार. तर ते काय राहणार आहे, सेम राहणार आहे. फक्त आपल्याला आता आज काय वेगळं आहे की म्हणजे काय म्हणजे अंक अक्षराच्या ऐवजी काय राहणार, आज फक्त आकृत्या राहणार. बघा, तुम्हाला इथं चित्र दिसत असेल, आकृत्यांची आरशातील प्रतिमा म्हणजेच मिरर इमेज. एक मी बघा एक छोटस चित्र दाखवलंय आणि त्यामध्ये बघा इथं काय तो आरसा आहे, असा या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे कालपर्यंत असा काय दाखवतोय आपला आरसा. म्हणजे त्यांनी तर काय म्हणजे मी इथं दाखवलंय पण मिरर म्हणून. इकडे काय ओरिजिनल इमेज आहे, इकडे काय त्याची मिरर इमेज आहे. आता बघा, ओरिजिनल इमेज मध्ये याचा एक प्लसचं साईन आहे बघा, या म्हणजे या पद्धतीनं. तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की या पद्धतीनं म्हणजे उभ्या रेषा असू द्या, नाहीतर कशा आडव्या रेषा असू द्या, त्या काही चेंज होत्यात काय, त्या काही चेंज होऊ शकत नाही बघा. पण हे काही बघा, इथं तुम्हाला चौकोन दिसतोय, तुम्हाला इथं काय वर्तुळ दिसतोय, वर एक स्टार दिसतोय ग्रीन कलरचा, खाली एक काय तुम्हाला त्रिकोण दिसतोय. त्याचे पण बघा, समजा मी तुम्हाला इथं त्रिकोण काढून दाखवला आणि आणि त्रिकोणाची काय करायची, त्रिकोणाची तुम्हाला म्हणजे आरशातील प्रतिमा घ्यायची, तर ती काय चेंज होणार आहे का, ती चेंज होऊ शकत नाही. कारण की त्रिकोण हा दोन्ही बाजूनी सारखा आहे. म्हणजे त्रिकोण आरशाजवळ पण सारखा आहे आणि इथून आरशापासून दूर पण सारखा आहे. म्हणजे त्रिकोणाची काय राहणार आहे, त्रिकोणाची मिरर इमेज ही सेम राहणार. मग त्याच पद्धतीनं वर्तुळाची पण काय राहणार, वर्तुळच राहणार. स्टारची पण काय राहणार, स्टारच राहणार. पण आता चेंज काय होतंय बघा, महत्वाचा चेंज असा आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं, मी इथं एक काय मिरर दाखवलाय, पण जे इथं आरशा जवळचं जे म्हणजे जी काही समजा आकृती आहे ती काय दिसणार, तिकडून तुम्हाला ती आरशा जवळ दिसणार. म्हणजे बघा या पद्धतीनं. आणि जे जे आरशापासून दूर आहे ते काय दिसणार, तिकडं याच्यात मिरर मध्ये आरशापासून दूर दिसणार. म्हणजे बघा या पद्धतीनं हे काय झालं, दूरचं गेलं दूर आणि हे जवळचं आलं जवळ, या पद्धतीनं. हे काय होतं, फक्त स्टेबल होतं म्हणल्यावर याला काय ऍज इट इज ते तिथं गेलं. फक्त लक्षात काय ठेवायचं, जे जे आरशापासून जवळ दिसतंय ते तिकडून आरशाच्या जवळ राहणार आणि जे तुम्हाला आरशापासून दूर दिसतंय ते काय होणार, तिकडून आरशापासून या पद्धतीनं दूर जाणार. मग एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. आकृत्या चेंज जरी झाल्या तर आपण आपला काय रूल असतो, समजा आरशामध्ये काय दिसणार त्या पद्धतीने आपण फक्त काय करायचं, चालत जायचं. एवढंच फक्त मिरर मध्ये. बघा, अजून एक आकृती दाखवली मी तुम्हाला समजण्यासाठी. काय आकृत्याची आरशातील प्रतिमा मिरर इमेज. आकृत्यांची आरशातील प्रतिमा म्हणजेच काय, मिरर इमेज. इथं दाखवलं बघा, हा काय दाखवलाय उभा मी मिरर दाखवला. इथं बघा शब्द लिहिलाय, दिसत असेल तुम्हाला. हा काय झाला, मिरर आहे बघा, या पद्धतीने मिरर आहे. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं हा एक त्रिकोण आहे. तर त्रिकोण काय होतं, चेंज होत नाही आरशामध्ये पण गेला तरी. मी इथं काय लिहिलंय हे बघा, LHS आणि RHS. LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड म्हणजेच डावी बाजू, RHS म्हणजे राईट हँड साईड म्हणजेच उजवी बाजू. मग आता मी काय सांगतोय, ज्यावेळेस एखादी आकृती ती आपण आरशात पाहतो त्यामुळे त्याचं काय होतं, जी डावी बाजू काय होती, उजवी बाजू. आणि ही जी तुम्हाला
तुम्हाला जी काय दिसते उजवी बाजू तिकडे काय होती डावी बाजू म्हणजे बघा या पद्धतीनं इकडची तिकडे गेली आणि काय झाली म्हणजे ही झाली उजवी बाजू तिकडे झाली डावी बाजू या पद्धतीनं. आणि आता त्रिकोण अशा बऱ्याच बघा हा एक काय तुम्हाला हे दिसतं आयत दिसतोय टॉप आणि बॉटम हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं 2 दिवसात पूर्वी टॉप आणि बॉटम. टॉप बॉटम चेंज कुठं होतं हे होतं वॉटर इमेज मध्ये. पण आपण सध्या काय पाहू राहिलो होतं मिरर इमेज. तर मिरर इमेजला एवढंच लक्षात ठेवायचं जवळचं जवळ काय हे असं म्हणजे आरशा जवळ जे जवळ दिसतंय तुम्हाला ते काय घ्यायचं तिकडून जवळ घ्यायचं आणि जे तुम्हाला आरशापासून लांब दिसतंय ते ते काय करतं आरशापासून लांब घ्यायचं. आता हे बघा म्हणजे या पद्धतीनं म्हणजे अजून काही बघा असेच काही काही आकृत्या आहेत की त्या त्या तुम्हाला आरशामध्ये चेंज होताना म्हणजे चेंज होताना दिसत नाही तर म्हणजे त्याच्यातच मी समजा या पद्धतीने तुम्हाला हे दाखवलं आरसा दाखवला हा या पद्धतीनं. इकडे समजा त्रिकोण दाखवला तिकडे काय झालं त्रिकोण चेंज होणार नाही कारण की तुम्हाला माहिती आहे या इकडून पण त्रिकोण सारखं दिसतोय आणि तिकडून पण सारखं दिसतंय. त्याच पद्धतीनं मी जर वर्तुळ दाखवला तर इकडे काय झाला वर्तुळाला वर्तुळच झाला. अजून समजा एक मी आयत दाखवला तर आयत पण तिकडे जाऊन काय होणार आहे सेम टू सेम त्याच्यामध्ये काहीच बदल राहणार नाही. पण आता मी जर हाच त्रिकोण बघा हाच त्रिकोण मी जर या पद्धतीने दाखवला मी तो तो त्रिकोण काय केला इकडून म्हणजे आडवा केला असा रोटेट केला म्हणजे या पद्धतीनं इकडून इकडे गेला. तर बघा आता या त्रिकोणाची मिरर इमेज काय भेटणार तुम्हाला इकडची बाजू जी तुम्हाला आरशापासून दूर दिसते बघा जी तुम्हाला आरशापासून दूर दिसते ती काय होणार आहे तिकडून पण हे बघा रेषेला काय राहणार आहे रेषेला रेष सारखी राहणार आहे. मग ही तुम्हाला आरशापासून दूर दिसू राहिली तिकडे पण काय झाली त्या आरशापासून दूर झाली बघा या पद्धतीनं. आणि जी तुम्हाला आरशाच्या जवळ दिसते ती पण काय झाली आरशाच्या जवळच झाली. एखादा अजून एक समजा हा ट्रायंगल मी जर समजा या पद्धतीने घेतला आता मला सांगा हा ट्रायंगल तिकडं मिरर मध्ये जाताना चेंज 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 होताना दिसतो तुम्हाला काय करायचा विचार करायचा आपणच या पद्धतीनं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं असा हात ठेवल्यानंतर हे काय दिसतंय आरशाजवळ तर तिकडे केल्यावर ते म्हणजे काय झालं आरशापासून दूर गेलं एवढंच लक्षात ठेवायचं. पण आपल्याला माहिती आहे आता हा त्रिकोण असा ठेवला काय नाही तर त्याला उलट केलं काय काही त्याच्यात फरक दिसणार म्हणजे या पद्धतीनंच त्याचे काय राहणार आहे त्रिकोण उलटा जरी खाला तरी सेम टू सेम त्याची काय राहणार आहे म्हणजे आकृती म्हणजे राहणार आहे. फक्त त्यांनी त्रिकोण जर म्हणजे या पद्धतीने दिला प्रश्नात तर तर तुम्ही समजून जायचं की तो त्रिकोण काय करायचा या पद्धतीनं तो तिथं दिसला पाहिजे. अजून काही आकृती आहेत बघा की त्या म्हणजे चेंज होऊ शकत नाही. आता आपण म्हणजे त्या प्रश्नात पाहणारच आहे ती की प्रश्नामध्ये ते तुम्हाला समजून जातील की म्हणजे कोणत्या कोणत्या आकृती आहे आणि आपल्याला काय पाहिजे. आता बघा आता प्रश्नाला सुरुवात करू आपण. काय आहे बघा पहिला प्रश्न पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून ओळखा. खाली प्रश्न दिलाय आता मी तुम्हाला सांगितलं होतं बघा मी तुम्हाला मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं आरसा जर समोर दिसला तर काय समजून जायचं त्याची आपल्याला मिरर इमेज शोधायची आणि जर आरसा असा खाली दाखवला तर त्याची काय शोधायची वॉटर इमेज म्हणजे आपल्याला इथं काय शोधायची आपल्याला आरशातील प्रतिमा आरशातील प्रतिमा. मग आता काल आपण 27 तारखेला आपण काय बघितले अंक बघितले काल आपण अक्षर असे म्हणजे लेटर्स बघितले एबीसीडीचे. पण आज आता मिक्स आहे बघा इथं तुम्हाला अंक दिसतोय अक्षर पण दिसतोय आणि एक असा वर्तुळ दिसतोय वर्तुळाला पण त्यांनी असे वर्तुळाचे 4 भाग केले तर वरती काय बॉक्स आहे बॉक्सचा बॉक्स राहणार हे आपल्याला माहिती आहे. चौकोनाची मिरर इमेज काय बदलत नाही वर्तुळाची पण बदलत नाही चौकोनाचीही बदलत नाही वर्तुळाची पण बदलत नाही. मग बघा आता उदाहरण सॉल्व करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा थ्रू जायचं ऑप्शन थ्रू जायचं काय करायचं एक एक ऑप्शन बाद करीत चालायचा. काय पण जेव्हा आपण बात करतोय बघा एक एक ऑप्शन जेव्हा आपण कट करीत चालतो तर तेव्हा काय करायचं फक्त काय करताय म्हणजे आता सी धरला तर
तिकडे काय करायचं सीच पाहिजेत. आता हे बघा हे तुम्हाला सी काय दिसू राहिलं इथं आरच्या जवळ दिसतोय म्हणजे तिकडून पण काय पाहिजे सी तुम्हाला आरच्या जवळच पाहिजे. मग आता म्हणजे त्या तुम्हाला 4 ऑप्शन पैकी काय पाहिजे तुम्हाला सी पाहिजे तिथं. पण सी कसा पाहिजे आता हे बघा बॉक्सचा बॉक्स राहणार बॉक्स काय चेंज होणार नाही आणि त्याच्यानंतर वर्तुळाचं पण काय राहणार वर्तुळच राहणार. मी तुम्हाला मागाशीच सांगितलं वर्तुळाची मिरर इमेज काय राहते वर्तुळच राहते ती काय बदलत नाही. त्याच्यानंतर बघा या पद्धतीनं थोडंसं मोठं दाखवतो म्हणजे समजायला सोपं. वर्तुळ हे पण काय राहणार सेम राहणार कारण की प्लस उभ्या रेषा असू द्या आडव्या रेषा असू द्या त्या काय बदलत नाही. त्याच्यानंतर वर्तुळ पण बदलत नाही आणि बॉक्स पण बदलत नाही. पण मी काय सांगितलं इथं तुम्हाला आरशाजवळ सी दिसतोय आरशाजवळ इथं तुम्हाला सी दिसतोय म्हणजे तिकडून पण काय पाहिजे आरशाजवळ सी पाहिजे. पण सी पण आता सी कसं पाहिजे सीची माहिती आहे आपल्याला सीची मिरर इमेज बघा म्हणजे काय असणार मग या पद्धतीनं सी दिसणार. काल बघितलं आपण बरेच लेटर्स मध्ये बघितलं त्याच्यामुळं इथं खास सी पाहिजे इकडून येताना इथं इथं तुम्हाला असा सी पाहिजे या पद्धतीनं. आता बघा इथं काय दिलंय त्यांनी यू दिलाय म्हणजे काय झालं 1 नंबर ऑप्शन गेला. बाकी पाहिजे गरज आहे का सी इथं क्यू 5 उलटा असो नाहीतर सुईचा असो कारण की म्हणजे आपलं पहिलं चुकून गेलंय यू. आता हे बघा अजून एका जागेवर दिसतंय तुम्हाला इथं सी आता हा सी दिसतं तिथं. आता बघा सीची आपल्याला माहिती आहे सीची मिरर इमेज या पद्धतीने पाहिजे. त्यांनी काय केलं ॲज इट इज हाय तसा सी टाकून दिला एबीसीडी मधला म्हणजेच ऑप्शन नंबर 4 पण गेला. आता 1 गेलाय 4 गेलाय त्याच्यानंतर ऑप्शन आता फक्त 2 ऑप्शन उरले पण दोन्ही ऑप्शनला सी सी या पद्धतीनं बरोबर टाकलाय म्हणजे आपल्याला आता काय करावं लागेल नेक्स्ट लेटर चेक करावं लागेल. आता बघा इथं इथं काय यू यू ची मिरर इमेज काय राहणार आहे यू ची मिरर इमेज मी तुम्हाला कालच सांगितलं होतं यू ची मिरर इमेज काय राहणार आहे यूच राहणार आहे. असे किती टोटल 11 लेटर्स आहेत एबीसीडी मध्ये की त्यांची मिरर इमेज सेम राहते ती काही चेंज होत नाही बघा. म्हणजेच हे बघा आता म्हणजे ह्या बॉक्समध्ये दुसऱ्या बॉक्समध्ये काय आपल्याला काय पाहिजे या पद्धतीनं यू पाहिजे होता आपल्याला. आता हे बघा याच्यामध्ये काय दिसतं उलटा यू झालाय यू काय केलाय त्यांनी असा उलटा केलाय. हे काय झालं बरं यूची वॉटर इमेज झाली बघा या पद्धतीनं. पण आपल्याला काय पाहिजे होती मिरर इमेज पाहिजे होती म्हणजे ऑप्शन नंबर 3 पण गेला. कोणता ऑप्शन उरला 2. आता मला सांगा पी आणि 5 पाहावं लागलं का नाही पाहावं लागलं कारण की आपल्याला माहिती 5 या पद्धतीनं म्हणजे हा या पद्धतीनं काय दिसला आपल्याला उलटा दिसला असता आणि पी पण पी असा झाला असता म्हणजे ऑप्शन नंबर 2 काय आपला बरोबर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण काय सांगतोय. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न सेम राहणार तो बघा प्रश्न काय बदलणार नाही. पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून ओळखा. तुम्हाला आकृती दिसते बघा ती या पद्धतीनं. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की ट्रायंगल चेंज होत नाही पण ट्रायंगल कोणता चेंज होत नाही हा बघा हा ट्रायंगल थोडासा म्हणजे वेगळा त्याची साईज आहे बघा म्हणजे या पद्धतीनं ट्रायंगल दिसतो तो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला हे पण कळलं पाहिजे की ट्रायंगल म्हणजे चेंज कधी होत नाही. जर तुम्हाला या पद्धतीनं ट्रायंगल दिला असता तर तो चेंज झाला नसता बघा आरशात म्हणजे या पद्धतीच्या ट्रायंगलची मिरर इमेज चेंज झाली नसती ती काय राहिली असती सेम राहिली असती. पण आता ट्रायंगल कसं दिलाय ट्रायंगल दिलाय त्यांनी या पद्धतीनं. हा मग आता तुम्हाला लगेच समजलं पाहिजे की मी सांगितलं की जे तुम्हाला आरशाच्या जवळ दिसते ते काय पाहिजे तिकडून आरशाच्या जवळ पाहिजे. हा ट्रायंगल इथून असा छोटा होत चाललाय म्हणलं तिकडून पण काय पाहिजे तो असा छोटा होत चाललेला पाहिजे म्हणजे बघा या पद्धतीनं. या पद्धतीनं थोडासा छोटा झाला बघा कारण की तो मोठा आहे म्हणजे या पद्धतीनं एक ट्रायंगल झाला बघा. आता ट्रायंगलहून कोणता आपलं ऑप्शन जाते हे बघा 2 नंबरचं ऑप्शन गेलं. त्यांनी काय केलंय 2 नंबर मध्ये याचीच वॉटर इमेज घेतली पण वॉटर नव्हती पाहिजे आपल्याला काय पाहिजे आरशातील प्रतिमा. 2 नंबर ऑप्शन गेलाय तो
तो कशामुळे गेला याच्यामुळे आकृतीमुळे गेला. मग आता बाकीच्या गोष्टी बघू आपण. हे तर काय राहणार आहे, सेम राहणार आहे. हे बघा या पद्धतीनं इथं असा बाण दाखवला बघा ॲरो, म्हणजे हा जरी तिकडे गेला तरी तो काय राहणार आहे, सेम राहणार आहे. हे कारण की रेष आणि एक बाण आहे तो काय चेंज होणार नाही. म्हणजे इथं बघा 1, 3 आणि 4 इथं सगळीकडे काय दाखवलाय, तो सेम दाखवलाय. अजून एक जातोय का, हा हे बघा याच्यामुळं ट्रायंगलमुळे अजून एक ऑप्शन जातो आपला, 3 जाते बघा. 3 काय केलं त्यांनी, सेम ठेवलं ॲज इट इज. म्हणजे बघा एवढं निरीक्षण पाहिजे आपलं की अशा चुका व्हायला नको. म्हणजे जर आपण बघितलं इथं आपलं 3 ऑप्शन पण गेलाय, कारण की त्यांनी सेम ॲज इट इज काय टाकलाय, ट्रायंगल टाकलाय. म्हणजे आपला 2 गेला आणि 3 गेलाय. तुम्ही जर एक गोष्ट बारीक बघितली, म्हणजे एका गोष्टीकडे लक्ष दिलं ना तर आपले 2 ऑप्शन जवळजवळ कॅन्सल होऊन जातील. म्हणजे 2च ऑप्शन उरते येतं, एकच गोष्टीकडे लक्ष द्यायचं फक्त. 2 गेला, 3 गेला, आता काय उरलंय फक्त 1 आणि 4. आता बघा इकडून काय दाखवलं, इकडे त्यांनी असा असा डॉट दाखवला भरीव गोल, आणि इथं आहे या पद्धतीनं मोकळा गोल. आता तिकडं जाताना आता ह्याच गोलची काय त्याची म्हणजे काय पोझिशन चेंज होणार आहे का, त्याची पोझिशन चेंज होत नाही. म्हणजे तिकडे गेल्यावर तो पण काय पाहिजे इथं आता वरच पाहिजे बघा या पद्धतीनं, आणि हा इथं काय पाहिजे, मोकळाच पाहिजे. म्हणजे बघा ऑप्शन 4. एक काय गेला, हा त्यांनी काय केला, डॉट इथं वर पाहिजे होता. मग या पद्धतीनं एक पण चुकला. म्हणजे ऑप्शन कोणता बरोबर आपला, ऑप्शन नंबर 4 हा काय आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे मी सांगतो की एकाच समजा तुम्ही ट्रायंगल पाहिला ना, आता ट्रायंगल थ्रू आपले दोन ऑप्शन गेले. त्याच्यानंतर या डॉट फक्त 2 डॉटच उरले होते. डॉटमुळे काय झालं, एक ऑप्शन गेला आणि ऑप्शन नंबर 4 आपला बरोबर आहे. बघा दुसरा प्रश्न झालाय. आता बघा त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, प्रश्न वाचा, प्रश्नाची आकृती बघा, निरीक्षण करा, तुम्हाला काय वाटतंय. प्रश्न सेम आहे. पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून ओळखा. सेम आहे बघा, आकृत्या आहेत आणि तुम्हाला आकृत्यात काय दिलेत, लेटर्स दिलेत. म्हणजे असं मिक्स आलं तरी घाबरायचं नाही. कारण की एक तर तुम्ही करायचं काय, 2 पद्धतीनं सोडू शकता. आधी काय करायचे, लेटर्स पाहिजे सगळे, पुढं चुकीचे दिले काय, नाहीतर काय करायचे, सरळ सरळ आकृती पाहिजे याची. म्हणजे आकृती थ्रू पण एखादा ऑप्शन जातो, त्याच्यानंतर लेटर्स थ्रू तर उरलेले 2 पण जाणार आहे. म्हणजे असे आपले 3 ऑप्शन कट होते आणि एक ऑप्शन आपल्याला भेटून जातो. म्हणजेच बघा आता हा बघा चौकोन आहे, पण त्याने असा पतंग म्हणजे कसा आपला पतंगाचा शेप आहे बघा, तो काय चेंज होणार आहे का. हा बघा हा शेप आहे, हा जरी तिकडे मिरर मध्ये गेला या पद्धतीनं, हा जर मिरर मध्ये गेला तर तो चेंज होणार आहे का, तो काय चेंज होत नाही बघा. तो तो कसा राहणार आहे, सेम टू सेम राहणार आहे. कारण की तो दोन्ही बाजूनी सारखा आहे. तिकडे गेल्यावर तो सेम राहणार आहे. वर्तुळ मी सांगितलं मागाशी, वर्तुळ पण काय होणार आपला, चेंज होऊ शकत नाही. वर्तुळाला वर्तुळच राहणार. आणि आता त्रिकोण बघा, त्रिकोण पण चेंज होणार का, त्रिकोण चेंज होऊ शकत नाही बघा. म्हणजे इकडे काय राहिला, त्रिकोणाला त्रिकोणच राहिला. मग आता बघा इथं इथं त्रिकोणाला त्रिकोणच पाहिजे होता. तुम्हाला इथं ऑप्शन नंबर 3 मध्ये काय दिसतंय, उलटा त्रिकोण केलाय. उलटा म्हणजे त्याची त्यांनी वॉटर इमेज घेतली. म्हणजे ऑप्शन नंबर 3 गेला आपल्या ह्या त्रिकोणावरून. मग काय उरतंय फक्त ऑप्शन नंबर 1, 2 आणि 4. मग आता काय बघू आपण, लेटर्स बघू. तर इथं काय होता, इथं होता या पद्धतीनं LE आणि D. LED काल आपण बघितलं होतं. एल ची मिरर इमेज काय म्हणजे असणार, हे जाणार असं या पद्धतीनं आरच्या जवळ काय दिसतंय बघा, ही रेष आरच्या जवळ, तिकडून ती पण काय झाली, आरच्या जवळ झाली एल. आता बघा अजून कोणता ऑप्शन जातोय आपला, नाही जात. अजून आपले तिन्ही पण ऑप्शन बरोबर आहे. ई, आता ई कसं राहणार, ई चे उघडे 3 ज्या आहेत रेषा त्या काय आरच्या जवळ आहेत. म्हणजे तिकडून पण काय राहणार, त्या 3 रेषा या पद्धतीने आरच्या जवळ राहणार. आता आपला ई वरून कोणता ऑप्शन जातोय का, हा आता बघा इथं काय दिसतंय तुम्हाला, ई एबीसीडी मधला जो आपला ई असतो त्यांनी तोच ई तिकडे टाकलाय. म्हणजे तो ऑप्शन 4 गेला. आता काय उरला फक्त 1 आणि 2. आपल्याला आता डी वरूनच ठरू शकतो कोणता बरोबर आहे. लगेच समजते पाहिलं की त्यांनी इथं डी ला डी ठेवलाय. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 जाणार. म्हणजे कारण की आपल्याला माहिती आहे डी कसा राहतोय, डी
या पद्धतीने जातं. रेषेला रेष सारखी राहिली, ही जी बाजू आरशाजवळ होती ती बाजू तिकडून आरशाजवळ झाली. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 गेला. आणि कोणता ऑप्शन उरतोय? एक ऑप्शन हा आपला बरोबर आहे बघा. या पद्धतीनं. चौथा प्रश्न. काय करायचे आपल्याला? या प्रश्न आकृतीच्या आरशातील प्रतिमा पाहिजे बघा. प्रश्न सेम राहणार, फक्त काय बदलणार? प्रश्न बदलत जाणार. काय प्रश्न आकृती? एक तुम्हाला त्रिकोण दिसतोय बघा. एवढा स्पीड पाहिजे आपला की पाहिल्या समजलं पाहिजे एखादा ऑप्शन लगेच कट होतोय. काय तुम्हाला समजतंय ठगून? चौथा गेलाय. चौथा काय गेला? कारण की चौथ्यात काय केलंय त्यांनी? त्याची वॉटर इमेज घेतली. म्हणजे त्रिकोणाला मी सांगितलं की त्रिकोण असा जरी टाकला तरी तो त्रिकोणच राहणार. पण त्यांनी चौथ्या ऑप्शनला काय केलंय? त्याची काय केली? वॉटर इमेज घेतली. चौथा काय गेलाय? काही बाकीची पाहिजे गरज आहे का आपल्याला? हे म्हणजे हे त्याचं बघा असं या पद्धतीनं हा एक त्रिकोण आहे, पुन्हा डी आहे. चौथा ऑप्शन जागेवर गेला, त्याला काही पाहिजेच नाही. उरले किती? 1 2 आणि 1 2 आणि म्हणजे 1 2 3. त्यानंतर बॉक्सला बॉक्स सेम राहतो, तो काय बदलत नाही. आणि हा इथं त्रिकोण आहे बघा. आणि या पद्धतीने दाखवलंय. या पद्धतीने आकृती याची काय घ्यायची आपल्याला? याची मिरर इमेज घ्यायची. मग आता हा एक त्रिकोण आहे आणि हे तुम्हाला काय दिसतंय इथं आकृती जवळ? असा एक डी दिसतोय, पण डी थोडासा वाकडा गेला म्हणजे अर्ध वर्तुळ आहे, पण असा डी टाईप केला त्यांनी. या पद्धतीनं याची जर आपल्याला याची काय करायची? मिरर इमेज घ्यायची. मग इथं बघा आता सोपं काय जायचं? अजून एक ऑप्शन कुठून आता हट होतोय. हा बघा असा या पद्धतीने स्माईल सारखं दिसतंय बघा, यू. असं वाटतंय त्रिकोण हसतोय, पण हसत नाही. तो काय? यू सारखा आहे. मग ते आता ला यू जाणार आहे. हे बघा आता हा काय असा छोटासा यू टाईप. तर ते जर आपण काय केलं? मिरर मध्ये घेतलं तर हे काय चेंज होणार आहे का? नाही. कारण की हे दोन्ही बाजूनी सारखं आहे, म्हणजे काय राहणार? या पद्धतीनंच राहणार. म्हणजे आता इथं बघा, इथं तुम्हाला 2 नंबरच्या ऑप्शनला काय दिसतोय? त्यांनी असा हे केला, उलटा केलाय, म्हणजे 2 गेला. म्हणजे हे पण समजलं पाहिजे आपल्याला की हे म्हणजे तुम्हाला सोपं काय जातंय आणि सोपं एक टर्म म्हणजे हे कसं होऊ राहिली. एक छोटी आकृती पाहिजे आणि त्याला काय करीत जायचं? त्याला कॅन्सल करीत जायचं. 2 गेला. आता काय उरलाय? 1 आणि 3. यू ला काय राहिला? यू सारखा राहिला. आता बघा इथं ट्रायंगल. हा एक छोटासा ट्रायंगल आहे, पण हा ट्रायंगल तुम्हाला काय दिसतोय आकृतीपासून? आरशापासून काय दिसतोय? लांब दिसतोय. म्हणजे तिकडे जाताना पण तो काय म्हणजे पाहिजे समजा बघा या पद्धतीनं समजा मी ट्रायंगल काढला असा, यू ला यू सारखा राहिला, पण हा जो ट्रायंगल आहे बघा, हा ट्रायंगल तिकडे जाताना म्हणजे तो काय जाणार आहे? आरशापासून लांब जाणार आहे. म्हणजे बघा ट्रायंगल इथं पाहिजे, ट्रायंगल हा इथं पाहिजे. याच्यात बघा तुम्हाला याच्यात काय दिसतोय? यांनी डीच केलाय फक्त. म्हणजे ऑप्शन नंबर आपला 3 कशावरून गेलाय? आपल्याला इथं जवळ काय पाहिजे होतं? इथं हा डी या पद्धतीने कसा पाहिजे होता आपल्याला? असा पाहिजे होता, असा उलटा. म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 काय झाला? 3 आपला कॅन्सल झालाय. ऑप्शन नंबर काय बरोबर आला? 1 हा ऑप्शन बरोबर आलाय. का बरोबर आहे? सोप्या पद्धतीत जायचं, जास्त तुम्ही अवघडात घुसायच नाही. जे तुम्हाला सोपं वाटतंय त्या पद्धतीनं त्याला काय करीत जायचं? कॅन्सल करीत जायचं. आता बघा चौथा प्रश्न झालाय. त्यानंतर 5वा प्रश्न आहे. 5व्या प्रश्नाचं नीट निरीक्षण करा आणि तुम्हाला काय वाटतंय बघा. काय दिसतंय? पी. प्रश्न आकृतीत काय दिलाय? पी. आणि हे बघा स्वस्तिक सारखं दिसतंय. उलट स्वस्तिक आहे, बरोबर ना? सुईचं काय स्वस्तिक नाहीये, उलट स्वस्तिक. पण त्याच्याशी काय आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला प्रश्न महत्वाचा म्हणजे इथं पी. आता मी तुम्हाला सांगितलं वर्तुळाला वर्तुळ सारखा राहणार आहे, म्हणजे त्याचा विषय संपून जातो. आता एक सोपा ऑप्शन कट कसा होणार? पी. महत्वाचा आता ठळक काय दिसून राहिलाय? पी दिसतोय. मग आपल्याला पी बघा. पी ची आपल्याला पीची मिरर इमेज कशी येणार आहे ते आपण आता कालपासून बघत आलोय. ती येणार आहे या पद्धतीनं. हे तुम्हाला आरशाजवळ दिसतंय.
तिकडून पण ते काय दिसते आरशा जवळ दिसते. म्हणजे आता तुम्हाला या पद्धतीनं पी पाहिजे. या पद्धतीनं पी. आता इथं बघा, इथं ऑप्शन नंबर 2 मध्ये, इथं ऑप्शन नंबर 2 मध्ये आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये सेम टू सेम पी ला पी. आता बघा आपले 2 ऑप्शन कट झाले जागेवर. म्हणजे कट कस काय झाले, त्यांनी सेम टू सेम पी तिथं टाकलाय. म्हणजे ऑप्शन नंबर 2 पण गेलाय आणि ऑप्शन नंबर 4 पण गेलाय. उरले कोणते आता, उरले ऑप्शन आता 1 आणि 3. आता ते ते कशावरून ठरणार तुम्हाला माहिती आहे, वर्तुळाला वर्तुळ सारखा राहिला, तो बदलला नाही. पी कसा झालाय, पी झालाय या पद्धतीनं. आता इथं बघा, हे जे त्यांनी स्वस्तिक आपल्याला या पद्धतीने दाखवलंय, हे असं त्यांनी, तर हेच आपल्याला तिकडं मिरर मध्ये जाताना हे कसं चेंज होणार, हे बघा, हे तुम्हाला इकडं आरशापासून दूर दिसतंय ही रेष, तर तिकडं ती काय होणार आहे, आरशापासून दूरच जाणार आहे. म्हणजे बघा, म्हणजे या पद्धतीनं इथं काय, इथं इथं क्यू, ही रेष काही जाणार आहे, अशी जाणार आहे, आणि ही काय होणार आहे या पद्धतीनं. सिमिलरली हा, ही इथं खालून ही तिकडं, ही त्याच्या जवळ जाणार आणि ही काय होणार त्याच्या लांब जाणार. म्हणजे आपण फक्त याच्यावरून पण ठरू शकतो. इथं बघा, त्यांनी काय केली, इथं सेम टू सेम ठेवली. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपला काय गेला, की कारण त्यांनी इथं सेम टू सेम ठेवली. ऑप्शन कोणता बरोबर आहे आपला, 1 बरोबर आहे. का बरोबर आहे, कारण की हे इथं चेंज होणार. म्हणजे बघा, या पद्धतीनं हे आपलं तिकडून खाली जाणार आणि या पद्धतीनं एकच होणार, इकडून आपलं वर जाणार. म्हणजे ऑप्शन कोणता बरोबर आहे आपला, 1 बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. एक एक गोष्ट बघत चालायची आणि एक एक गोष्ट कट करीत चालायची. 5 क्षणी उत्तर येऊन जातं. 5वा प्रश्न झालाय बघा. 6वा प्रश्न काय आहे, 6व्या प्रश्नात आकृत्या आहेत बघा. पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून ओळखा. आता एक एक डायग्राम म्हणजे एक एक, आता बॉक्सला बॉक्स सारखं राहणार तो तर माहिती आहे आपल्याला, पण आता एक एक आपण काय जो, इथं तुम्हाला असा पंचकोन दिसतोय बघा, पंचकोन आहे बघा असा या पद्धतीनं, आणि इथं अशी एक रेष दिली त्याला, या पद्धतीने ती काय दिली, अशी रेष दिली. आता आपल्याला माहिती आहे ही जी त्याला रेष अशी जोडू राहिली ती काय होती बघा, ती इकडून, ती तुम्हाला आरशाच्या जवळ दिसू राहिली इकडून. हे बघा, ही जी रेष इथून जोडली, तिकडून पण ती रेष म्हणजे अशी जोडली पाहिजे. म्हणजे हे म्हणजे याचा काही आकार बदलणार नाही. पंचकोनला काय राहणार, पंचकोनच राहणार. म्हणजे या पद्धतीनं हा जो पंचकोनचा आकार आहे तो काय राहणार, सेम राहणार. फक्त ही जी रेष अशी जोडली ती तिकडून या पद्धतीने जोडली पाहिजे, कारण की इथून ती आरशाच्या जवळ आहे आणि ती काय झाली तिकडून पण आरशाच्या जवळ झाली. म्हणजे आता याच्यावरून कोणता ऑप्शन जातो आपला, इथं बघा 2 मध्ये, 2 मध्ये काय केलंय त्यांनी, त्याची वॉटर इमेज घेतली. 2 ऑप्शन गेला. 2 ला तर पाहायची पण गरज नाही, कारण की त्यांनी ती आकृतीच उलटी केली. रेषेचं काहीच नव्हतं, त्यांनी ती टोटल आकृती काय केली, उलटी केली. 2 गेला. त्याच्यानंतर ह्या अशा कुठं दिसतं तुम्हाला 2 रेषा, हे बघा, 1 पण गेला. 1 कसा गेलाय, कारण की यांनी सेम टू सेम ठेवलंय नाही तर, म्हणजे तर आपला 1 पण गेला. यांनी काय केलं, आज इट इज हे ठेवून दिलं त्याच्यात, ते आपल्याला नको होतं. 1 गेला, 2 गेला. आता आपल्याला काय पाहायचं, 3 आणि 4. आता बघा वर्तुळ, बऱ्याच गोष्टी असं तुम्हाला समजलं पाहिजे की म्हणजे जास्त लक्ष कशाकडे द्यायचं. इथं दोन्ही पण तुम्हाला वर्तुळ दिसते. तर बघा, आता ह्या ज्या रेषा आहेत याच्याने इकडून केल्यात आणि आपल्याला त्याच आपल्याला मिरर मध्ये जाताना त्या कशा दिसणार आहेत या पद्धतीनं, कारण की त्या दोन्ही खरपण सारखे आहेत, त्याची पाहिजे गरजच नव्हती आपल्याला. मग आपलं फक्त उत्तर ठरणार फक्त या बॉक्सवरून. बॉक्स पण त्यांनी काय केलाय, आता हे बघा असा, इथं खालून, इथं काय प्रश्नात खालून असं भरलेला आहे बघा तो, आणि काय वरती काय मोकळा आहे. मग आता तोच तुम्ही सांगा, त्याची काय म्हणजे त्याची पोझिशन चेंज होणार आहे का, ती चेंज होऊ शकत नाही. बॉक्सला हा म्हणजे चौकोनला चौकोन एकदम सारखा राहिला, आणि हे काय झालं फक्त तिकडे गेलं, म्हणजे अशी अशी त्याची पलटी झाली, आणि हे काय राहणार, सेम राहणार या पद्धतीने. पण काय केलं इथं बघा त्यांनी, इथं त्यांनी थर्ड ऑप्शनला जागा चेंज केली त्याची. म्हणजे काय केली, त्याची वॉटर इमेज घेतली. म्हणजे ऑप्शन 3 पण गेला, आणि आपला ऑप्शन कोणता बरोबर आहे, ऑप्शन 4 बरोबर आहे या पद्धतीने. 6वा प्रश्न झालाय बघा.
आता 7वा प्रश्न आहे बघा. 7व्या प्रश्नाचं नीट निरीक्षण करा, तुम्हाला काय वाटतंय. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक ऑप्शन असा असतोय की तो जागेवर पाहता क्षणी कॅन्सल होतो. आता बघा, हे फक्त आपल्याला माहिती आहे जे तुम्हाला आरशा जवळ आहे ते तिकडून आरशाच्या जवळ पाहिजे. इथं काय केलंय त्यांनी पहिल्या ऑप्शनला त्याची वॉटर इमेज घेतली. त्यांनी जे ही प्रश्न आकृती ती काय केली अशी या पद्धतीनं उलटी केली. म्हणजे ऑप्शन नंबर 1 गेला आपला. काय झालं, ऑप्शन नंबर 1 कॅन्सल झालाय. तो कॅन्सल काय झालाय, कारण की आपल्याला जास्त पाहायची गरज पडली नाही, कारण की त्यांनी त्याची वॉटर इमेज घेतली. मग आता कोणते ऑप्शन उरले आपले, 2, 3 आणि 4. मग आता हे बघा, हा इथं एक बाण जरा वेगळा दिसतोय. आता हा जो बाण आहे बघा, या पद्धतीने असा थोडासा वाकडा गेलाय. याची काय करायची आपल्याला, याची मिरर इमेज पाहिजे. आता मी सांगितलं होतं की हा म्हणजे फक्त हे जे तुम्हाला आरशा जवळ दिसतंय तिकडून पण ते आरशा जवळ पाहिजे. फक्त त्याला काय करायचं, असं असं म्हणजे असं उचलून या पद्धतीनं ठेवायचं. म्हणजे हे असे खाली तर नको होतं, पण तुम्हाला ते म्हणजे या पद्धतीने पाहिजे होता. हा झाला बाण, इकडून इकडून असा, इथून असा आणि इथून असा, या पद्धतीने. त्यांनी काय केलं, इथं 4थ्या ऑप्शनला असं त्यांनी खाली केलंय. म्हणजे त्याची काही गरज नव्हती. ती काय झाली, त्याची वॉटर इमेज झाली. नाही, वॉटर इमेज पण नाही झाली, झालंच नाही काही ते. त्याच्यामुळे ते डायरेक्ट चुकलं. म्हणजे आता काय उरलंय, 2 आणि 3. ते कशावरून ठरणार. आता हे बघा, हे दोघांचे पण सारखे, फक्त आता ते आता हे जे वर तुम्हाला काय दिसतं अर्धवर्तुळ, याच्यावरूनच ठरणार आहे उत्तर. ते काय आता ते इथं प्रश्नात बघा या पद्धतीने आहे. असं काय केलं, इकडून त्यांनी असं इकडून ते भरलेलं आहे आणि आणि इकडून काय ते मोकळं आहे बघा, इकडून मोकळं आहे. याचं काय करायचं आपल्याला, याच्या ती आरशापासून लांब जाणार. म्हणजे ऑप्शन बघा बरं, ह्यो गेला बघा, 3 नंबरचा गेला. म्हणजे त्यांनी इथं काय केलंय, सेम टू सेम ठेवलंय. हे बघा, म्हणजे ऑप्शन 3 पण गेला आणि ऑप्शन कोणता बरोबर आहे, ऑप्शन 2 हा बरोबर आहे बघा. 7 प्रश्न झाले बघा. पुढचा प्रश्न, बघा 8वा प्रश्न आहे. आता फास्ट फास्ट जायचं आहे आपल्याला, जास्त जास्त खेळत बसण्यात मजा नाही. एवढं तुमचं निरीक्षण फास्ट पाहिजे की लगेच तेवढ्या स्पीडमध्ये तुम्हाला जमलं पाहिजे. आता हे बघा, तुम्हाला इथून आरशाजवळ म्हणजे काय दिसतोय, एक तुम्हाला वर्तुळ दिसतोय. आता हे बघा, इकडे आपल्या 3rd ऑप्शन मध्ये त्यांनी काय केलं, ट्रायंगल घेतलाय. वर्तुळाला वर्तुळच जवळ पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 गेला आपला. काही त्याला पाहिजेच नव्हतं. बघा आता त्यानंतर अजून काय दिसतंय तुम्हाला, हा हे बघा, हे काय इथं एक अशी रेष आहे आणि ती अशी त्याला वर एक असा छोटासा बॉक्स टाकलाय आणि तो बॉक्स तिकडून काय राहणार आहे, आरशाच्या जवळ राहणार. बघा हा इकडून हे काय वर्तुळाच्या जवळ आहे, तिकडून पण तो काय पाहिजे, वर्तुळाच्या जवळ पाहिजे. पण आता इथं बघा, इथं त्यांनी काय केलंय, हा बॉक्स टाकलाय. म्हणजे त्याच्यामुळे आपलं काय झालं, ऑप्शन 1 पण गेला. अजून बघा, हा या दोन्ही जागेवर बरोबर आहे बघा, या दोन्ही जागेवर अजून पण बरोबर आहे. मग आपण ह्याच्यावरून ठरू शकतो ते बरोबर आहे. आता काय राहिले, राहते काय आता, 2 नंबर 4 नंबर याच्यामध्ये, हा ट्रायंगल. फक्त आता ठरणार ते कशावरून, ट्रायंगल वरून ठरणार. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रायंगलला ट्रायंगल चेंज होणार आहे का, ट्रायंगलला ट्रायंगल चेंज होणार नाही. तो काय राहणार आहे, ट्रायंगलच राहणार आहे. म्हणजे बघा इथं बघा, आता इथं 4 नंबरला ट्रायंगलचं काय केलं त्यांनी, वॉटर इमेज घेतली. म्हणजे ऑप्शन नंबर 4 पण कॅन्सल झाला. म्हणजे ऑप्शन नंबर आपला 2 हा बरोबर आहे. या पद्धतीनं किती फास्ट सोडवायला मी म्हणतो,
10-15-20 सेकंद पण नाही लागले. आता हे तुम्ही जेव्हा स्वतः सोडवताल तेव्हा तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस पाहिजे. हे तुम्हाला उदाहरण 10-15 सेकंदात पण सुटलं पाहिजे. याच्या बघा आता हे जे 8 झाले, आता आपण फक्त याच्या घेत बसले तर बाकी सगळं राहून जाईल आपलं. अजून आपल्याला काय पाहिजे, वॉटर इमेज फसवायची. त्याच्यामुळे आपण याचे बरेच झाले बघा प्रश्न. याचे जर आपण घेत बसलो तर वॉटर होणार नाही आज शिकून. त्याच्यामुळे मी डायरेक्ट आकृत्याची पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे वॉटर इमेज सुरू करतो. आकृत्याचे पाण्यातील प्रतिबिंब. आता मी तुम्हाला सांगितलं होतं काल परवा की अंक असू द्या, नाहीतर अक्षर असू द्या, नाहीतर आकृती असू द्या, जो काय मिरर जे काय पाणी आहे बघा, पाण्यात काय होतं फक्त, मी तुम्हाला एका मुलाचं चित्र दाखवलं होतं. त्याचं काय होतं, डोकं आणि पाय. डोकं खाली गेलतं, पाय काय गेलते वर गेलते. मग त्याच पद्धतीनं इथं तुम्हाला बघा, इथं काय दिसतंय, इथं दिसतंय ए. एचे काय होणार आहे, एची फक्त उलटी होणार आहे. वरची बाजू खाली जाणार आणि ही जी खालची बाजू आहे काय जाणार, वर जाणार. म्हणजे बघा या पद्धतीनं, या पद्धतीनं. इथं हा बघा, इथं एक मी तुम्हाला आकृती दाखवली. हा एक ट्रायंगल आहे. आता तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं, ट्रायंगल शेप हा म्हणजे आरशात बदलत नाही, पण हा ट्रायंगल आहे तो पाण्यात बदलतो. का बदलतो हे बघा, या पद्धतीनं त्यांनी काय केली, आकृती दाखवली. फक्त मी तुम्हाला ट्रायंगलचं दाखवतो. हा उलटा ट्रायंगल दाखवला. आता हा बघा, हा एक उलटा ट्रायंगल आहे. त्याची काय, या दोन बाजू वर येतं, ते काय येणार, खाली येणार. म्हणजे म्हणजे बघा याची पाण्याची प्रतिमा ती काय झाली या पद्धतीनं. पण मी जर तोच तोच काय वर तोच ट्रायंगल या पद्धतीनं सरळ दाखवला, तोच ट्रायंगल मी जर सरळ दाखवला तर बघा याची आता याची याची पाण्यातील प्रतिमा कशी राहणार, ही जी वरची बाजू आहे ती काय होणार, खाली जाणार. म्हणजे बघा या पद्धतीनं ह्या अशा काही महत्वाच्या काही शेप येतात, त्या म्हणजे महत्वाच्या आकृत्या त्या लक्षात ठेवायच्या की त्याच त्याच विचारतात आपल्याला. फक्त त्याच्यात काय जाणार तुम्हाला थोडेफार म्हणजे अंक टाकणार, काहीतरी वेगळं आपण बघितलं वरती वरती क्वेश्चन या पद्धतीनं. फक्त लक्षात काय ठेवायचं, हे काय जाणं, ही जी वास्तविक आकृती आहे आणि हे काय त्याचं जल 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 प्रतिबिंब म्हणजे वॉटर इमेज. वरचे खाली जाणार आणि हे जे खालचं आहे ते काय जाणार, वर जाणार. वर्तुळ आहे बघा, वर्तुळाला वर्तुळ सारखा राहणार, तो काय बदलणार नाही. वर्तुळाला वर्तुळ सारखा, वर्तुळाला हा वर्तुळ सारखा आहे बघा. आता आपण प्रश्न बघूयात डायरेक्ट. प्रश्न 15वा काय, 15वा प्रश्न, पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कार्यातून ओळखा. आता बघा मी जसं शिकवलंय मग त्या पद्धतीनं बॉक्स बॉक्स ॲज इट इज बॉक्स खाली येणार, त्याच्यामुळे त्याच्याकडे पाहायचं नाही. बॉक्स जरी त्यांनी या पद्धतीने असे काय केले, त्याचे 4 भाग केले, त्याच्यामुळं ते काय चेंज होणार नाही बघा. कारण ते काय वरून पण सारखं आहे, इथं आपलं खालून पण सारखं आहे. म्हणजे या पद्धतीने काय राहणार, बॉक्सला बॉक्स राहणार, तो काही चेंज होणार नाही. पण आता बघा इथं तुम्हाला काय दिसतंय, ए दिसतोय. ए आपण मागाशीच बघितलं, ए कसा होतो, उलटा होतोय. म्हणजे हे एक असा असा आहे, असा आहे तर काय होणार आहे, तो असा ए होणार आहे. म्हणजे जिथं कसा ए पाहिजे होता आपल्याला या पद्धतीनं, पाण्याजवळ काय आहे त्याचं या पद्धतीनं. आता तुम्हाला ए कुठं दिसतं असा, हे बघा हे त्यांनी इथं काय केलंय, पीच घेतला. पी नको होता आपल्याला, हे पीचा काय केलंय त्यांनी, बी केलाय. अजून ऑप्शन कोणता गेला, 3 गेला. 3 काय गेलाय, कारण की त्यांनी सेम टू सेम एच घेतला. पण आपल्याला एक असं पाहिजे, असा ए पाहिजे. ऑप्शन नंबर 1 गेला, ऑप्शन नंबर 3 गेला, आणि कोणता उरला आता, 2 आणि 4. मग आता 2 आणि 4 मध्ये आता आपण हे अक्षर बघू शकतो. आता एम डब्ल्यू पी. आता आपल्याला लगेच आज समजतंय की एम एम आणि डब्ल्यू चे, एम आणि डब्ल्यू दोघांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसणार, त्याचे काय पाण्याजवळ अशा 2 रेषा आहेत, त्या काय जाणार, ते इथं पाहिजे. आणि ह्याच्या वरच्या जी वरची बाजू आहे ती काय होणार, अशी खाली येणार. म्हणजे बघा एमचा काय झाला डब्ल्यू, आणि याचा डब्ल्यूचा काय झाला एम. या पद्धतीने डब्ल्यूचा झाला एम आणि एमचा झाला डब्ल्यू. म्हणजे आता इथं बघा इथं काय दिसतं, एमचा काय झाला इथं डब्ल्यू, आणि इथं डब्ल्यूचा काय झालाय एम. त्या पीचा काय होणार आहे, पीचा होणार आहे पी. ती आपल्याला गरज पण नव्हती, कारण की तिथं एक ऑप्शन अजून एक चुकीचा आहे आपला,
पीचा झाला बी. आता हे बघा या पद्धतीने कुठं दिसतंय इथं डब्ल्यू डब्ल्यू झालं. मग डब्ल्यू डब्ल्यू नको, ऑप्शन नंबर 2 गेला आणि ऑप्शन कोणता बरोबर आहे आपला? ऑप्शन नंबर 4 हा बरोबर आहे बघा. 15वा प्रश्न झालाय आता याचा ऑप्शन नंबर 4 चालू चालू. याचे तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता कारण की तुम्हाला नंतर पण याची प्रॅक्टिस करायला. आता 16वा प्रश्न आहे ते तो बघा. 16वा प्रश्नात बघा नीट निरीक्षण करायचं आता. हे आता कोणत्या पद्धतीने आपण सोडू शकतोय बघा. आता मी हे बघा ही जी आकृती आहे सरळ काय करायची या पद्धतीने खाली टाकायची. आपल्याला माहिती आहे याचं काय शोधायचंय? पाण्याचे प्रतिबिंब शोधायचंय. मग हे जे बघा या पद्धतीने आहे अशी एक रेष आहे आणि हे असं काहीतरी आहे ते आता. आणि आता हे बघा ह्याचीच काय आहे याचीच काय शोधायची आता आपल्याला? पाण्यातील प्रतिमा. हे काय राहणार गोल. ही जी आता ही बाजू वरची आहे ती काय जाणार खाली जाणार. आता ही जी खालची बाजू ती काय जाणार वर. म्हणजे असं बघा या पद्धतीने. याच्यावरून काय काय आपलं कॅन्सल होतंय ती काय पाहिजे आपल्याला इथं हाय. त्याच्यानंतर एक गेला. एक गेलाय. एक कसा गेलाय हे बघा आता बॉक्सला बॉक्स सारखा राहणार. तो काही चेंज होणार नाही बघा. ही जी बाजू आहे ती कशी येणार खाली जाऊन या पद्धतीनं. ती जाणार या पद्धतीनं या पद्धतीनं. असं तुम्हाला खोटं खोटं दिसतंय 4 मध्ये आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये. इथं दिसतंय का? त्याने काय हे तर एकदम सेम टू सेम झालंय बघा. कारण की आपल्याला ही बाजू खाली पाहिजे होती म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3 पण गेला. आणि हे आपलं काय गेलंय कारण की आपल्याला या पद्धतीने इथं इथं पाहिजे होतंय बघा या पद्धतीनं. आता आता त्यानंतर आपण काय बघू शकतोय हे बघ अर्धवर्तुळ दिसतंय तुम्हाला. हे जे असं काय अर्धवर्तुळ आहे हे जे अर्धवर्तुळ आहे ते जर आपण पाण्यात त्याचं प्रतिबिंब बघितलं म्हणजे लक्षात घ्यायचं एक एक फक्त बघायचं. तुम्ही जर वर्तुळाकडे पाहिलं तर वर्तुळच पाहायचं. तुम्ही जर हे असं याच्याकडे बघितलं तुम्ही फक्त याच्या म्हणजे फक्त याच्या खडत पाहायचं आणि जर या मधल्या बाणाकडे पाहिलं तर मधल्या बाणा खडत पाहायचं. एक एक ऑप्शन काय होत जातो लगेच त्याच्यातून कट होत जातो. हा जो वर्तुळ आहे वर्तुळाची ही बघा ही जी वरची बाजू आहे अशी ती काय झाली खाली गेली आणि जी जी खालची बाजू आहे ती काय झाली अशी अशी काय गेली वर गेली. म्हणजे तुम्हाला इथं इथं कोणत्या पद्धतीचं इथं या पद्धतीचं तुम्हाला काय पाहिजे होता अर्धवर्तुळ पाहिजे होता. इथं बघा आता ऑप्शन नंबर 2 मध्ये त्यांनी सेम टू सेम ठेवलाय म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 काय झाला कॅन्सल झाला. ऑप्शन कोणता बरोबर आहे? 4 बरोबर आहे. जास्त काही डोकं लावायची गरज पडली नाही. फक्त आपण 2च गोष्टी बघितल्या एक तर अर्धवर्तुळ आणि हे या पद्धतीचं सेम आणि आपलं लगेच उत्तर त्याच्यात बघा उत्तर येऊन गेलं. 16वा प्रश्न झालाय बघा. आता 17वा प्रश्न आहे एलईडी. आपण सेम हा प्रश्न कशात बघितला होता? वॉटर इमेज मध्ये बघितला सॉरी मिरर इमेज मध्ये पाहिला होता. आणि आता आता त्याचं काय करायचं आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब शोधायचंय. मगाशी आपण सेम टू सेम प्रश्न होता आपण काय शोधली होती त्याचं आरशातील प्रतिबिंब. आता आपण काय केलं पाण्यातील त्याचं प्रतिबिंब आपल्याला शोधायचं. मग आता जेव्हा हे पाण्यात जातंय बघा पाण्यात जाताना लक्षात काय ठेवायचं ही जी वरची बाजू आहे ती काय होणार आहे खाली येणार आहे आणि जी खालची बाजू ती काय होणार आहे वर जाणार आहे बघा या पद्धतीनं. मग आता बॉक्सला बॉक्स काय झाला बघा सारखा राहिला. त्याच्यात काही चेंज होणार नाही. चेंज होणार फक्त याच्यात पण होणार नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं हा जो पंचकोन आहे नाही चौकोनच आहे पण आपला पतंगासारखा आहे बघा तो. त्यात काही चेंज होऊ शकत नाही. पतंगात चेंज होऊ शकत नाही. गोल हा बघा वर्तुळ आहे वर्तुळात पण चेंज होऊ शकत नाही. पण हे जर तुम्हाला त्रिकोण दिसतोय त्रिकोण पाण्याच्या त्याने बदलतो. आपण वरती बेसिक मध्ये बघितलं हा जो त्रिकोण आहे वरची बाजू खाली जाते म्हणजे या पद्धतीनं त्रिकोण कसा बदलला या पद्धतीनं त्रिकोण बदलला. आता त्रिकोण वरून आपण काय काय कॅन्सल करू शकतो बरं? त्रिकोण वरून आपण काय काय कॅन्सल करू शकतो?
हा आपल्याला काय पाहिजे, या पद्धतीचा त्रिकोण पाहिजे होता, या पद्धतीचा, ती वरची बाजू खाली येणार, वर्तुळाला वर्तुळ सारखा राहणार. आणि आणि हा जो त्रिकोण आहे, तर आपल्याला त्रिकोण कसा पाहिजे होता, असा त्रिकोण पाहिजे होता या पद्धतीने. वरती त्रिकोण तुम्हाला इथं बघा, या त्रिकोणावरून काय झालं, आपला एक ऑप्शन कट झाला, कारण की त्याने सेम टू सेम असा त्रिकोण टाकला. मग आता कोणत्या ऑप्शनवर आहे आपले, 1 2 आणि 4. आता आपल्याला आकृत्याचा विषय संपलाय. आता आपल्याला काय ते लेटर्स येतं, एलईडी लेटर्स वरून आपल्याला उरलेले 2 ऑप्शन त्याचे कॅन्सल करावं लागते. मग आता मला सांगा, डी काल आपण बघितलं होतं असे किती येतं, 8 टोटल, 8 काय येतं लेटर्स येतं, त्यांचं पाण्यातील प्रतिबिंब बदलत नाही. तर डी पण त्यातलाच एक आहे. डीचं मला सांगा, डीचं पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे बदलतं का, नाही बदलत, सेम टू सेम राहणार आहे. म्हणजे बघा इथं डी आहे, तर तुम्हाला इथं पण काय पाहिजे, असा डीच पाहिजे. मग इथं बघा, आता इथं त्यांनी काय केलं, डीचं असं उलट तोंड केलं. याचे काय केली, मिरर इमेज घेतली. म्हणजे ऑप्शन आपला 2 गेला. कशावरून गेला, त्या फक्त डी वरून गेला. आता ई पण यातलंच आहे बघा, मी काल सांगितलं होतं ईचं पण काय होतंय, ईची पण वॉटर इमेज चेंज होत नाही, कारण की काय आहे, वरून पण सारखं आहे खालून पण सारखं आहे. म्हणजे बघा या पद्धतीनं ई काय होणार आहे, चेंज होणार आहे का, चेंज नाही होऊ शकत. म्हणजे काय झालं, इथं 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 वर्तुळात ईला ई आला, अजून कुठं ई, हा हे बघा ई इथं दोन्हीकडे पण सारखं आहे. म्हणजे लास्ट आपल्याला काय पाहिजे आता, यल यल होणार आहे आपलं उत्तर, उत्तर निघणार आहे. म्हणजे लास्ट ऑप्शन यल कसा होणार आहे, वरची बाजू खाली जाणार, फक्त काय राहणार, बाजूला बाजू सारखी, उजवी बाजू जर म्हणजे असणार तर उजव्या बाजूला खाली येणार. म्हणजे बघा या पद्धतीनं वरची बाजू खाली गेली, खालची बाजू वर आली. म्हणजे बघा इथं काय पाहिजे होता, असा या पद्धतीनं यल पाहिजे होता. असा तुम्हाला यल कुठं दिसतोय, इथं दिसतं बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये. 4 मध्ये का नाही बरोबर, त्यांनी बाजू बरोबर खाली घेतली, पण त्यांनी काय केली, त्याची बाजू त्याची चेंज केली. आपली काय रूल काय सांगतोय पाण्यातला, बाजू चेंज नाही झाली पाहिजे, फक्त त्याला काय करायचं, उलट करायचं या पद्धतीनं. म्हणजे ऑप्शन काय बरोबर आहे, ऑप्शन 1 हा आपला बरोबर आहे. त्यानंतर आपण हे बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 18वा. त्याचे काय शोधायचे आपल्याला, पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायातून ओळखा. मग आता नीट लक्ष द्या, एक ऑप्शन सरळ सरळ गेला. सरळ सरळ का गेलाय, इथं बघा, आम्ही आता मी तुम्हाला सांगितलं की हा जो त्रिकोण आहे, त्रिकोणाची जर आपण पाण्यातील प्रतिबिंब बघितलं तर ते काय येणार आहे, त्रिकोण फक्त उलट होणार आहे. म्हणजे बघा या पद्धतीनं त्रिकोण काय होणार आहे, या पद्धतीनं त्रिकोण तो राहणार आहे. म्हणजे तो बघा, म्हणजे 1 नंबर लगेच म्हणजे 5 क्षणी कट झाला. तिथं काय जास्त आपल्याला डोकं लावायची गरज पडली नाही. आता कोणत्या ऑप्शन उरले आपले, 2 3 आणि 4. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आपल्याला हे बघा या पद्धतीने काय पाहिजे, त्रिकोण पाहिजे, या पद्धतीने त्रिकोण पाहिजे. ही जी रेष आहे, रेष सेम राहणार आहे. हे बघा या पद्धतीनं, त्यात काय बदल होणार नाही, बॉक्सला बॉक्स सारखा राहणार आहे. मग आता इथं बघा, इथं तुम्हाला हा दिसतो आता यू सारखा, तो पाण्यात पाण्यात जर दिसताना वरची बाजू त्याची काय येणार आहे, खाली येणार आहे. म्हणजे बघा या पद्धतीने, म्हणजे आता यू कसा राहणार आहे, म्हणजे असा उलटा होणार आहे. आता हे तुम्हाला असा पाहिजे ना, या पद्धतीनं इथं कसा पाहिजे, यू असा यू पाहिजे, वर तिथं उलटा. आता एक ऑप्शन याने पण जातोय, ऑप्शन नंबर 3. 3 का जातोय, कारण की सेम टू सेम ठेवला यांनी इथं. अजून आता 2 आणि 4 अजून पण बरोबर आहे. तर इथं बघा, आता लगेच पाहता पाहता समजते. मी तुम्हाला सांगितलं बाजूच्या खाली बाजू पाहिजे, बाजू चेंज व्हायला नको. हे काय करायचं, आपण आपल्या डोक्यात इमेजिन खरीच चालायचं, ही या आकृतीची डावी बाजू आहे, ही या आकृतीची काय उजवी बाजू आहे. तर आता हा एक त्रिकोण दिसतोय छोटा, छोटा त्रिकोण असू द्या नाही तर मोठा त्रिकोण असू द्या, याची मिरर इमेज काय, सॉरी याची वॉटर इमेज चेंज होणार आहे का, मग ती कशी राहणार आहे, त्या पद्धतीने फक्त काय करायचं, उलटी करायची. आता बघा, हा इथं बघा चौथ्या ऑप्शनला
त्यांनी काय केलं इकडच्या साईडला असा एक डी घेतलाय. तिथं आपल्याला डी तिथं पाहिजे होता का? नाही. हे बघा इथं काय आहे, जे आपलं इकडून डाव्या बाजूला आहे ते खालून काय होणार आहे, हा जो ट्रायंगल या पद्धतीनं इकडून येणार आहे. आता समजलंय? म्हणजे ऑप्शन नंबर आपला 2 बरोबर आहे. का? कारण की तिकडे त्यांनी डी टाकला म्हणजे ऑप्शन नंबर 4 पण गेला, म्हणजे ऑप्शन नंबर काय बरोबर आहे आपला 2 हा बरोबर आहे. या पद्धतीने इतकं सोपं होतं, जास्त वेळ काय त्याला लागला नाही. बघा आता नेक्स्ट 19वा प्रश्न आहे. बघा पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यटन ओळखा. आता मी तुम्हाला सांगितलं एक ऑप्शन इतका सोपा असतो की तो जागेवर 5 क्षणी कट होऊन जातो. ही तुम्हाला आकृती दिसते बघा या पद्धतीनं. ही जी आकृती आहे वरची बाजू अशी बघा, अशी गोला त्याला असा कर्व आहे बघा, तो काय होणार आहे खाली येणार आहे. पण त्यांनी चौथ्या ऑप्शनला काय केलंय, सेम टू सेम त्यांनी आकृती टाकून दिली. म्हणजे जर आपल्याला चौथ्यात काही पाहिजे गरज आहे का जास्त, चौथा ऑप्शन जागेवर जातोय. म्हणजे ऑप्शन नंबर 4 लगेच गेला. म्हणजे बघा हीच आकृती आहे, ही त्याची समजा पायाकडची बाजू आहे, तर ती काय राहणार या पद्धतीनं. आणि हे बघा या पद्धतीनं त्या बघा 1, 2 आणि 3 अजून आतापर्यंत आपल्या म्हणजे फक्त आकृतीवरून तिन्ही पण काय ऑप्शन बरोबर आहे. ही रेष बघा ही तुम्हाला पाण्याजवळ दिसते इथं, मग ती आपल्याला तिकडून पण काय राहणार अशी पाण्याजवळच राहणार. बरोबर आहे का? ती पण काय राहणार इकडून पाण्याजवळच राहणार. म्हणजे ऑप्शन 1, 2 आणि 3 अजून पण बरोबर आहे. 1, 2 आणि 3 अजून पण बरोबर आहे. पण बघा आता वरती तुम्हाला वर्षाच्या याचे काय झाले, दोन भाग पाडले. वरच्या कप्प्यात काय दिसून राहिलंय चौकोन दिसतोय. चौकोनाला खाली काय येणार आहे, चौकोनच येणार आहे. चौकोनाला खाली काय येणार आहे, चौकोनच येणार आहे. म्हणजे हा चौकोन बघा इथं असा पाहिजे चौकोन आपल्याला, आता छोटा चौकोन पाहिजे होता. म्हणजे अजून आपले 2 नंबर ऑप्शन याच्यावरून जातोय. 1 आणि 2 अजून पण 1 आणि 3 अजून पण बरोबर आहेत आपले. आता लास्ट काय आहे, ही आकृती असा एक राईट अँगल आहे, राईट अँगल ट्रायंगल. तो कसा येणार आहे बघ, तो आपल्याला याची काय पाहिजे वॉटर इमेज खाली याची टोकदार बघा, याचा टोकदार बाजू पाण्याजवळ आहे, ती काय जाणार आपली वरून पण अशी पाण्यासोबत, म्हणजे ही त्याची खालची बाजू वर गेली, वरची बाजू खाली आली. म्हणजे तुम्हाला असा एक असा ट्रायंगल फोटो दिसतोय इथं दिसतोय बघा ऑप्शन नंबर 3 ला. तुम्हाला 1 नंबरला पुढं अजून एक आपण डोकं लावू शकत होतं, याची गरज पण नव्हती. हे बघा तुम्हाला ह्या रेषेच्या जवळ शेव काय दिसतोय, त्रिकोण दिसतोय. तिकडं काय झाला, इथं त्यांनी तो रेषेपासून दूर केला. म्हणजे आपण फक्त 5 क्षणी समजू शकत होतं आपल्याला की ऑप्शन नंबर 1 काय झाला आपला कॅन्सल झाला. म्हणजे तो ऑप्शन 1 गेला. ऑप्शन काय बरोबर आला आपला 3 हा म्हणजे बरोबर आला. हा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेम प्रश्न होता. आपण याला मिरर इमेजला बघितलं होता सेम. तर याची काय घ्यायची आता वॉटर इमेज घ्यायची, म्हणजे पाण्याची प्रतिबिंब घ्यायची. या आकृती बरोबर आहे सेम टू सेम, फक्त याचीच काय करायची आता आपल्याला पाण्याची प्रतिबिंब आपल्याला पाहिजे. बघा जर आकृतीचं निरीक्षण करा आणि कोणता ऑप्शन बरोबर येतं हे आपल्याला पाहायचंय. बघा हा वरती काय आहे, वरती पंचकोन आहे बघा असा या पद्धतीनं एकदम फास्ट सोडवता आलं पाहिजे. हा बघा पंचकोन, हा पंचकोन, याला अशी एक रेष केली, या पद्धतीने रेष केली. मग ही त्याची वरची बाजू ती काय होणार खाली जाणार, आणि ही काय खालची बाजू वर जाणार. एवढंच फक्त होती ती आकृती. आणि ही जी रेष इथून त्याला जोडली, ही जी रेष इथून त्याला जॉईन झाली पाण्याजवळ, ती काय होणार तिकडून त्याला पाण्याजवळ. मग तुम्हाला अशी आकृती कुठं दिसते याच्यात बघा, याच्यात ऑप्शन 3 गेला. 3 बघा काय गेलाय, कारण सेम टू सेम ते त्यांनी म्हणजे ॲज इट इज टाकून दिला. अजून त्या रेषेवरून जातोय का एखादा, ही बघा आपल्याला रेष कशी पाहिजे होती अशी इकडून इकडे आली पाहिजे होती, त्यांनी काय केली सेम टू सेम रेष तिकडून टाकून दिली. म्हणजे त्या रेषेवरून आपला चौथा पण गेलाय.
ह्या रेष आता ही जी रेष आहे ह्या रेषेवरून चौथा पण गेला आणि आता कोणते उरले 2 ऑप्शन उरले मधल्याला जास्त पाहायचं नाही कारण हे सर्कल काय केलं त्यांनी दोन्ही त्या म्हणजे 3 रेषा बरोबर आहेत म्हणजे त्याच्यावरून काय ठरू शकत नाही आता ठरणार कशावरून याच्यावरून हा बघा खालून काय केलंय तो त्यांनी हा असा भरीव आहे चौकोन आणि ते काय वरच्या साईडनी रिकामा आहे मग आता ही बाजू काय होणार खाली येणार खालची बाजू ती काय होणार वर जाणार मग आता ही बघा ही जी भरलेली बाजू ती काय राहणार इकडं वर राहणार आणि जी वरची रिकामी बाजू आहे ती काय होणार ती इकडं खाली येणार म्हणजे ऑप्शन नंबर हे पाहिजे ना आपल्याला ऑप्शन नंबर काय बरोबर आहे 1 बरोबर 2 का चुकलाय हे कारण या त्यांनी सेम टू सेम ठेवलं म्हणजे ऑप्शन 2 पण गेलाय काय उरला फक्त ऑप्शन 1 हा बरोबर आहे आता बघा आपण आज 20 प्रश्न बघितले या 20 प्रश्नात जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता सर मला समजलं आहे सगळं समजलं आहे काही अडचण नाही तर मला समजलं आहे